व्हिडिओ पहिलं नीट बघा आणि ह्या पुरीची तळमळ ऐका। नमस्कार मित्रांनो, मी वैष्णवी काळे, जिल्हा धाराशिव, तालुका उमरगा आणि या छोट्याशा खेड्यामधून पद्मापूर इथून बोलत आहे मी। आज 22 सप्टेंबर 2025। तर आजचा व्हिडिओ करायचा उद्देश म्हणजे आम्ही शाळेची आणि सरकारला माझी एकच विनंती आहे की टायमावर बस सोडत जावा आणि त्याचप्रमाणे एका फुलावून 3 वाटाचं पाणी जाते। म्हणजे चेष्टा आहे का? इतकं कच्चं बांधकाम आहे ना, सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आणि निदान एक तरी आमच्या गावाला बस सोडा ही मी कळकळीची विनंती करते। कारण आम्ही एका जागी 3 तास उभारलो आणि तसेच माझा शेतकरी फक्त बघत थांबलाय, कारण त्याला कळत नाही की मी काय करू, माझं पीक वाहून बघू शकता तुम्ही। असं शेतकऱ्याचं माझं पीक वाहून झालंय, माझ्या शेतकऱ्याची अवस्था असं पाहणं अशी झाली। आणि तसेच माझ्या शेतकऱ्यावर आणि विद्यार्थ्यावर थोडं लक्ष राहू द्या सरकारला, ही माझी विनंती आहे। ऐकलेत? छगन भुजबळ साहेब सदावर त्याची पुरगी काय कुठल्या शेतामध्ये काम करत नव्हती, गरीब झोपडीत राहत नव्हती बरं का। त्याची पुरगी पहिलंच बाहेर शिकत होती, चांगल्या घराण्यातली पैसेवाल्याची पुरगी आहे, अपाट पैसा असणारीची पुरगी आहे। त्याचे बुट सुद्धा विदेश आहेत म्हणून सांगतोय तू। तुम्हाला एका गरीबाची पुरगी आज शाळेसाठी तरसतीये, शाळेत पाणी आहे, तिला शिकायची इच्छा आहे बरं का, तिला शिकायची इच्छा आहे, पण आज तिच्यावर ही संकट आहे। पण भुजबळ साहेब तुम्हाला हे संकट नाही दिसणार, त्याचं कारण एकच आहे हो, ती पुरगी राजकारणी नाही, कुठल्या एका पक्षातली नाही आणि त्या पुरीपासून तुमचा काय फायदा होणार नाही, कारण ती एका गरीबाची पुरगी आहे, एका गरीब शेतकऱ्याची पुरगी आहे, गरीब कुटुंबातली पुरगी आहे। तिच्या भावना तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार नाहीत आणि तुम्हाला कळणारही नाहीत। तुम्हाला काय कळतं? सदावर्त्यासारख्या पैसेवाल्याच्या राजकारणी माणसांच्या पुरीला जेव्हा ती विदेशात चालली म्हणून तिचं कौतुक करायला जायला तुम्हाला वेळ असतो, तिचं अभिनंदन करायला जायला वेळ असतो, तिचा सत्कार करायला जायला वेळ असतो। असाच नेता असावा का आपल्या महाराष्ट्राचा? पण यांना भुजबळ साहेबांना आज गरीबाची पुरगी शाळेसाठी हाक मारते सरकारला, पण हे हाक कधी भुजबळ साहेबांपर्यंत पोहोचणारच नाही। भुजबळ साहेब ती मुलगी कुठल्या कास्टची आहे ही मला माहिती नाही बरं का, खरंच माहिती नाही की बाबा ती पुरगी मराठीची आहे का, दलितची आहे का, बुद्धाची आहे का, ओबीसीची आहे का, काही माहित नाही। फक्त मला त्या पुरीमध्ये दिसलं ती तिची हाक सरकारसाठी, तिच्या शिक्षणाच्या भावना। पण तुम्ही आमच्या गोरगरिबांच्या लेकरांकडे लक्ष नाही देणार, तुम्हाला दिसणार त्या सदावर्तेची पुरगी, कारण सदावर्तेपासून तुमचा फायदा खूप होणार आहे हो, पण आमच्या गोरगरिबापासून तुम्हाला असं वाटतं की काय फायदा नाही। पण भुजबळ साहेब एक विसरू नका, तुमची जी खुर्ची भेटली ना तर ती सदावर्तेच्या पुरीमुळं किंवा सदावर्तेमुळं नाही बरं का, ती खुर्ची भेटलेली आहे। आज तुमचं कुटुंब, आज माझा शेतकरी बांधव जे आहे ती बांधावर रडतोय, त्याची शेती वाहून गेलेली आहे। माझ्या शेतात नाही, आजूबाजूच्या सगळ्या शेतांमध्ये पाणी जाते। सोमेश्वर तालुका पालम, जिल्हा परभणी। कृषी अधिकारी साहेब, जिल्हा अधिकारी साहेब, जे कोणते तलाठी असतात काय असते, तुम्हाला हात जोडून विनंती राव, खरंच तुमच्या मी पाया पडतो, पण एकदा पंचनामा करून घ्या राव। अरे देवा, 2 बैल माझा तरी म्हणल्या पीक वाहून गेलंय, त्याच्यात जनावर ढोर वाहून गेलेत, माझा शेतकरी टाहो फोडून रडतय, पण तो आवाज तुमच्या पस्तोर पोहोचत नाही। त्याच शेतकऱ्यानं खूप आशेनं तुम्हाला मंत्रीपदापस्तोर पोहोचवलेलं आहे, खूप आशेनं खुर्ची दिलेली आहे। भलेही तुम्ही घोटाळे केले, आतमध्ये जाऊन पिठलं भाकर खाऊन आले, तरी सुद्धा भुजबळ साहेब परत तुमच्यावर आमच्या लोकांनी विश्वास टाकलाय, तुम्हाला पद दिलंय। तुम्ही काय दिलंय? मी कुठल्या एका जातीला म्हणत नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही काय दिलंय? सदावर्तेच्या पुरीला सदेच्छा भेट, सदावर्तेच्या पुरीला का श्रीमंताची पुरगी आहे, त्याच्यापासून तुमचे फायदे होतील, पण आमच्या गोरगरिबांच्या लेकरांचा आवाज तुमच्या पस्तोर पोहोचणार नाही। कदाचित पोहोचला
तरी तुम्ही ते दाबण्याचा प्रयत्न करणार, त्याच्यावर विचार करणार नाही. त्याचं एकच कारण आहे, जर आमचे गोरगरिबांचे लेकरं शिकले, नोकरीला लागले, तर तुमच्या घरी तुमचे शाळा कॉलेज आहेत, तुमच्या जी गाड्या आहेत त्याच्यावर ड्रायव्हर म्हणून, तुमच्या घरी साफसफाई कामगार म्हणून कोण कामं करणार हो? आमचे लेकरं जर पुढे गेले तर. आमच्या लेकरांनी जर तुमच्या घरी, तुमच्या गाड्यावर, तुमच्या शेतात, तुमच्या शाळेमध्ये जर नाही कामं केले तर तुमचे लेकरं बाहेर देशात जाऊन शिकणार नाहीत ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जी तुम्हाला खुर्ची आहे ते आमच्या गोरगरिबांमुळे आहे बरं का. आज जे तुमचं कुटुंब आनंदात खाताय, तुम्ही विदेशात घरं घेताय, तुम्ही देशामध्ये शाळा घेताय, कॉलेज घेताय, तुमचे कारखाने आहेत ना, ते फक्त आमच्या गोरगरिबांची देण आहे. पण आमचा आवाज तुमच्या पस्तर पोहोचत नाही. तुमच्या पस्तर पोहोचतो तो फक्त सदावर्तेसारख्या राजकारणी माणसांचा आवाज. तुमच्या पस्तर पोहोचतो कुठल्या तरी एका विशिष्ट पक्षातल्या मोठ्या आमदार खासदार नेत्यांच्या लेकराचा आवाज. पण आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या लेकरांचा आवाज जर तुमच्या पस्तर पोहोचला नाही, आणि पोहोचला तरी तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं नाही, तुम्हाला ते महत्वाचं वाटलं नाही. भुजबळ साहेब, तुमचं असं झालंय ना, बड्या बड्या बाता, आणि पुढचं आता तुम्हीच सांगा. कारण कसं आहे ना, मी ह्याच्या आधी पण सांगितलं, ज्यांच्या शेतातलं पीक वाहून गेलंय, ज्यांचे जनावर ढोरं वाहून गेले, ज्यांच्या घरामध्ये आज पाणी घुसलंय, वल्ला दुष्काळ पडण्याचा वेळ आलेली आहे ना, ती कुठल्या एका जाती धर्मातले सगळे लोक नाहीत हो. ही गोर गरीब मोल मजुरी जी आहेत ती सगळ्या जाती धर्मातल्या आहेत, मग ती ओबीसीची पण आहेतच की. पण तुमचं त्यांच्याकडे लक्ष नाही, तुमचं फक्त राजकारणावर लक्ष. दोन जातीमध्ये वाद कसे लावायचे, तंटे कसे निर्माण करायचे, आणि ह्या भांडणामध्ये स्वतःचे ह्या दोन जाती धर्मात किंवा ही जाती जातीमध्ये वाद लावून आग लावायची, आणि त्या आगीमध्ये आपली पोळी कशी भाजून घ्यायची, एवढं फक्त कळतं भुजबळ साहेब. आता मला माहिती आहे हो, तुमच्या काही लोकांना लय राग येणार माझा, कमेंट पण करणार, पण दादांनो कमेंट करताना एक विचार करा. मी कुठल्या एका जाती धर्माचं बोलत नाही. आज जी पाऊस पडला, ह्या पावसामुळं निसर्गानं आज जी संकट आणलेत आपल्या मानव जातीवर आणलेत, मग तिथं कुठलं ओबीसी, दलित, बौद्ध किंवा धनगर, मराठा असं निसर्गानं भेदभाव केलेला नाही हो. 18 पगड जातीची जी मानव जात आहे, ह्या मानव जातीवर संकट आलंय, आणि मानव जातीवर संकट आल्यानंतर ही समाजामध्ये वाद लावून देणारे कुठं आहेत? संकटाला फक्त आपण तोंड द्यायलोय. जर सरकार आपलं आहे तर आपल्याला का मागावं लागतंय? सरकार स्वतःहून का नाही विचार करत? आज किती जणांचे तरी घरं वाहून गेलेत ना, तर ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलंय ते कुठल्या एका जातीचं नाही हो, सगळ्यांच्याच घरात पाणी घुसलंय, सगळ्यांच्याच शेतात पाणी घुसलंय. निसर्गानं कधी भेदभाव नाही केलेला, पण आपल्याला एक निसर्ग शिकवत आहे. जेव्हा आपण भेदभाव करतोय की बाबा हा नेता ह्या जातीतला आहे, तो आमदार त्या जातीतला आहे, तो त्याच जातीतला आहे, ही व्यक्ती त्या जातीतली आहे, आपल्यात आपण वाद करतोय. पण जेव्हा आपण हे भेदभाव करत असताना आज आपल्यावर संकट आलंय, तेव्हा आपल्या मदतीला कोण धावून आलंय ही कायम लक्षात ठेवा. ही कायम लक्षात ठेवा. हे आपापल्यात वाद लावून जी पोळी भाजणारे लोक आहेत ना, ही लोक ध्यानात ठेवा. कारण आपल्यासाठी आता तेच खूप महत्वाचं आहे दादांनो. आणि सरकारला एक विनंती करते, स्वतःच्या लेकराला एवढं सांभाळत नाहीत ना, एवढं माझी जी मायबाप शेतकरी आहेत ना, त्यांनी त्या जनावरा ढोराला सांभाळलेला आहे. डोक्यावर मोठे मोठे गवताचे भाऱ्या आणून सांभाळलेला आहे. ओ पाहुणे रावळीचे कार्यक्रम असला तर आमचा शेतकरी बांधव जात नाही कार्यक्रमाला. का माहितीये का? मी जर कार्यक्रमाला गेलो तर माझ्या गुराढोरांना चारा कोण घालणार आहे घरी? जाऊ देत बाबा, कुटुंबातलं एखादं जरी गेलं तरी बस झालं म्हणतो, आणि तो जात नाही. का तर लेकरासारखं प्रेम करतात हो, लेकरासारखं प्रेम करतात जनावरा ढोरावर. आणि आज त्यांचे जनावर पाण्यात वाहून गेलेत, जनावर मेलेत, माझा शेतकरी बांधव टाहो फोडून रडायला लागलाय. आता हे सरकारला नाही का हो दिसणार? हे जी मंत्री आमदार खासदार मोठमोठ्यानं आश्वासनं देतात, आज कोण कोण धावून येणार आहे हे लक्षात ठेवा. आज आपण कुठल्या एका जातीवर संकट नाही आलेलं, कुठल्या जातीवर नाही तर आज माणसांवर संकट आलंय.
आणि ह्या संकटात आपल्या मदतीला कोण येतं ही कायम लक्षात ठेवा.